आज गुरुवार दिनांक 18 फरवरी 2021 जूम के माध्यम से होने वाले महायोगधाम के इस अनुभव कथन के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत। आत्मवंदन। सदगुरु सर, भाभी जी, अनीता ताई, इनके चरणों में भी आत्मवंदन। अनीता ताई से विनती करती हूँ, आगे के सत्र को शुरुआत करेंगी। नमस्कार। आज झूमच्या मीटिंग मध्ये जॉईन झालेल्या सर्वांचं स्वागत। सर्वांना आत्मवंदन। सरांना, भाभीजींनाही आत्मवंदन। सरांचं एक आवडतं वाक्य सांगते किंवा डॉक्टरांच्यासाठी सर जे बोलले होते नांदेडला, त्या व्याख्यानामधलं एक वाक्य सरांचं असं आहे, मेडिसिन अँड मेडिटेशन शुड गो हँड इन हँड. आज आपल्या समोर अनुभव कथन करायला येणार आहेत इरकल, कर्नाटक इथून डॉक्टर पवन दरक. अनेक डॉक्टर आज जगामध्ये असतील, पण मेडिटेशन कडे वळलेले आणि मेडिसिन आणि मेडिटेशन हे दोन्ही सरांच्या कल्पनेतनं किंवा सरांच्या कल्पनेप्रमाणे एकत्र चालवणारे किंवा एकत्र चालवू शकणारे असे डॉक्टर पवन दरक. त्यांचं शालेय शिक्षण झालं इरकल, कर्नाटक इथे. नंतर MBBS चं शिक्षण त्यांचं झालंय BLD मेडिकल कॉलेज विजापूर. त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ अर्थात बालरोग तज्ञाचा डिप्लोमा त्यांनी केलाय KLE इन्स्टिट्यूट बेळगाव इथून. नंतर मुंबईचं ग्रँट रोडला जे भाटिया हॉस्पिटल आहे तिथे 1 वर्षाचं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि मग इरकलला येऊन त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. 2017 मध्ये डॉक्टर साधक झालेले आहेत. महेश्वरी चाइल्ड न्यूबॉर्न अँड डेंटल केअर हे स्वतःचं हॉस्पिटल त्यांनी 2012 मध्ये सुरू केलेलं आहे. अवघ्या 9 वर्षांमध्ये इतक्या लहान वयामध्ये डॉक्टरांनी त्यांच्या व्यवसायामध्ये अतिशय प्रचंड मजल मारलेली. इरकल, कर्नाटक इथल्या अनेक लोकांचे म्हणा किंवा इरकल मधल्या सर्व समाजामध्ये डॉक्टर पवन दरक हे अत्यंत आवडती व्यक्ती आहे, सर्वांचे आवडते डॉक्टर आहेत. त्यांची ऍव्हरेज OPD जर आपण पाहिली तर जवळपास रोज 100 ते 150 पेशंट इतकी प्रचंड OPD आहे. 26 जानेवारी 2019 ते 2 फेब्रुवारी 2019 या काळात डॉक्टरांनी आपल्या महायोगधामचं एक क्रियायोग शिबिर इरकलला भरवलं होतं. त्यावेळी जे पहिले अनुभवलंय, डॉक्टरांना रोज जेवणासाठी कमीत कमी 4 वाजून जातात. त्यांच्या व्यवसायाप्रती असणारं प्रचंड डिव्होशन हे त्यामागे आहे. आणखी एक उल्लेख असा करावासा वाटतो की इरकलमध्ये जेव्हाही केव्हा आम्ही कोणी परिचित असोत, अपरिचित असोत, डॉक्टरांच्या विषयी जेव्हा काही बोलू, डॉक्टर पवनजी दरक यांचं नाव घेतलं तरी प्रचंड आदराने समोरची व्यक्ती आपल्याकडेही पाहू लागे आणि त्यांच्याविषयीचा आदरभाव जो आहे व त्यांच्याविषयीचं असणारं प्रेम, आपल्यामधलाच असणारा एक तरुण मुलगा आज एवढं प्रचंड नाव त्यांनी मिळवलेलं आहे की खरोखरीच म्हणजे एक आपण ज्याला चकित व्हायला होईल, एक आश्चर्य वाटेल असं नाव त्यांनी मिळवलेलं आहे. इरकल मधल्या संपूर्ण राजस्थानी समाजातले ते एकमेव ॲलोपॅथी डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचं फॅमिली बॅकग्राऊंड जर पाहिली तर आजोबांपासून छोट्या छोट्या लहान मुलांपर्यंत 26 लोकांचं एकत्रित कुटुंब आजच्या काळातही आहे आणि अतिशय गुण्यागोविंदाने अतिशय आनंदाने हे कुटुंब राहतं. आम्ही तिथे राहून पाहून अनुभव घेतलेला आहे म्हणून त्यांच्याविषयी बोलण्याचा एक प्रकारे प्रेमाचा एक तो भाग आहे आणि जो पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे त्या बाबतीत मी सांगते. श्री रामानुजाचार्य फाउंडेशन इरकलमध्ये त्यांनी रामानुजाचार्य फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. स्वतः हे फाउंडेशन त्यांनी स्थापन केलंय, पण त्यातही पुन्हा वेगळेपणा त्यांचा स्वतःचा असा आहे की त्या फाउंडेशनचे ते स्वतः डायरेक्टरही नाहीत. त्या फाउंडेशनचं काम किती वेगवेगळ्या पद्धतीने चालते तुम्हाला माहितीसाठी सांगते. ह्या फाउंडेशन डॉक्टर स्वतः सैन्यामधील जवान असोत, अधिकारी असोत त्यांच्यासाठी आणि म्हणजे भारतीय सैन्यामधले जवान आणि अधिकारी आणि त्यांची लहान मुलं किंवा त्यांची मुलं, त्यांची कुटुंब यांच्यासाठी डॉक्टर स्वतः फ्री सर्व्हिस देतात आणि डॉक्टरांच्या प्रचंड OPDची लाईन बघता
कधी ते ह्या लोकांना विदाऊट क्यू म्हणजे लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही. विदाऊट क्यू ते पटकन येऊ शकतात. फ्री डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि ह्या फाउंडेशनच्या तर्फे हे काम चालतं. नंबर 2 फाउंडेशनच्या तर्फे सेरेब्रल पाल्सी आणि मेंटली रिटार्डेड मुलांसाठी त्यांचं कार्य चालतं. नंबर 3 थॅलेसेमियाचे पेशंट ज्यांना एकदा रक्त ट्रान्सफ्युजन किंवा रक्त भरण्याची गरज पडते, अशा मुलांसाठी ते कार्य करतात. आणि नंबर 4 क्लिफ्ट लिप जो आहे म्हणजे ओठ फाटणे किंवा अशा प्रकारच्या ज्या सर्जरी आहेत, त्याच्यासाठीचं प्रिपरेशन आणि नंतर जी काळजी घ्यायची तेही काम हे रामानुजाचार्य फाउंडेशन करत असतं. डॉक्टर स्वतः आता नवीन स्वतःच्या जागेत एक प्रचंड मोठं हॉस्पिटल उभारतायत. 100 बेडेड म्हणजे 100 खाटांचं हे हॉस्पिटल असेल. त्याचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आतलं काम चालू आहे. ज्या मेडिकल फॅसिलिटीज आणि जे काही इंटिरियर लागतं त्याचं काम चालू आहे. ह्या वर्षाअखेर त्यांचं नवीन हॉस्पिटल सुसज्ज असं इरकल आणि त्या परिसरात किंबहुना जवळपासच्या मोठ्या शहरातही एवढं सुसज्ज असं हॉस्पिटल नाही. एवढं सुसज्ज हॉस्पिटल की लहान मुलं जी ॲडमिट होतील, त्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी उपचार मिळावेत, ही त्यांची तळमळ त्याच्यामागे आहे. दुसरा महत्त्वाचा एक उल्लेख डॉक्टरांच्या विषयी मला नक्कीच करायला आवडेल. सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे, साधिता पोटोबा भेटतो विठोबा. त्याचं हिंदी भाषेतलं जे भाषांतर किंवा हिंदी जे लिहिलेलं पुस्तक आहे सरांनी, साध्य हुआ पेट, तो होगी भगवान से भेट. ह्या पुस्तकाला एक श्रद्धा आणि समर्पित भावनेने प्रकाशित करण्याचं आणि त्यासाठी जो लागणारा खर्च आहे, तो डॉक्टर पवन दरक आपल्याला देणार आहेत. महायोगधामसाठी नेहमीच श्रद्धा आणि समर्पण भावनेने ते कार्यरत राहिलेले आहेत. डॉक्टरांचं स्वतःच्या आयुष्यासाठीचं जे एक दृष्टिकोन किंवा ज्याला एम असं राष्ट्रीय उत्थानासाठी, भारत देशाच्या राष्ट्रीय उत्कर्षासाठी समाजाला आपल्या कृतीमधून, आपल्या उक्तीमधून, वाणीमधून आणि आपल्या आचरणामधून समाजाला एका वेगळ्या दिशेने नेण्याचं आणि समाजाची उन्नती करून भारत देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचं डॉक्टरांचं एक ध्येय आहे. आणि डॉक्टर हे त्याच्यासाठी अतिशय निष्ठेने आणि संपूर्णपणे झोकून देऊन कार्य करताना दिसतायत. खरं म्हणजे डॉक्टरांच्या विषयी कितीही बोलावं कारण इरकलला राहिल्यानंतर अनेक छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्या ज्या मी पाहिलेल्या आहेत. आम्ही तिथे असताना जी जेवणाची वेळ असते प्रचंड व्यापामधूनही डॉक्टर दोन्ही वेळच्या जेवणाच्या वेळी आमच्याबरोबर असतात. सकाळचा क्रियायोगाचा वर्गही ते स्वतः अटेंड करत असत. नंतर काही काळ त्यांनी स्वतः तो वर्ग कंडक्ट केलेला आहे. तिथे असताना सगळ्या डॉक्टरांना एकत्र करून त्यांना आपल्या महायोगधामची माहिती सरांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी द्यायला लावलेली आहे. असे अनेक धडपड किंवा एक प्रकारे जी तळमळ त्यांची कार्य करण्याची आहे, ती महायोगधामसाठीही अतिशय एक ज्याला आपण देण आहे असं म्हणू. असं डॉक्टरांचं कार्य आहे. जेव्हा कोरोनाचा काळ अगदी नवीन होता, त्याही वेळी मी डॉक्टरांशी बोलले होते आणि त्याही वेळी डॉक्टरांनी लॉकडाऊन असो, काही असो, विश्रांतीही घेतलेली नाही. त्यांचं कार्य सुरूच होतं. भारत में कोरोना की जब दस्तक हुई, भारत में कोरोना की जब दस्तक हुई, उसे नतमस्तक कोरोना को नतमस्तक कराने के लिए चिकित्सक बढ़े, यानी अपने डॉक्टर भी उसमें बढ़े. कृष्ण के भांति रोगों से लढे और देश के लिए राम बने. असा हा राम आणि कृष्णाचा संगम असलेला आपले साधक असलेले आणि डॉक्टर पवन दरक यांना मी आता विनंती करते की त्यांनी आता आपले अनुभव कथन सुरू करावे. शीतल डॉक्टरांना आता लाईनवर घे. सभी को आज के इस सत्र में अनुभव कथन में मेरा सभी को आत्मवंदन और विशेषकर सर को, मासी जी को, अनीता ताई को और सब लोगों को जिन्होंने भी मेरे को समझा कि मैं एक साधक बन सकता हूँ और जिनकी कृपा से मैं आज यहाँ पे हूँ, तो उसके लिए मैं सबको बहुत-बहुत आभार मानता हूँ। आवाज क्लियर है? तो सबसे पहले मैं चाहता हूँ कि आपने सभी एक भजन तो सुना होगा कि मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया
नाम मेरा हो रहा है। और अभी तक अनीता ताई ने जितना भी मेरे बारे में बताया है, मैं समझता हूँ कि जो कन्हैया उस भजन में है, वो यहाँ पे सर है और आप सब लोग हैं, और जिनकी कृपा से आज ये सब मेरा नाम हो रहा है। तो नाम के लिए मैं मूर्ति हूँ, और बाकी सब काम जो है आप सब लोग करा रहे हैं मेरे से, ऐसा मैं मानता हूँ। तो एक्चुअली मैं बोलना चाहता था कि कुछ यहाँ पे साधक बनने के बाद, आलंदी में साधक बनने के बाद मेरे प्रोफेशन में समझ लीजिए, मेरे लाइफ मुझे कुछ 1, 2, 3 घटनाएँ ऐसी हुई, जिनको आसानी से टला नहीं जा सकता था, फिर भी आसानी से अपने आप टल गए, और उनकी वजह थी सर का जो आशीर्वाद है वो हमेशा रहेगा, और उनकी वजह से जो भी प्रॉब्लम होने थे वो सभी वहीं पे सलट गया था। तो मैं पहले बता रहा हूँ कि आनंदी के बारे में, एक्चुअली हम लोग, मेरे को आनंदी का कोई कांटेक्ट तो नहीं है। जब शादी हुई रश्मि से, रश्मि पहले से ही वहाँ की साधक थी। उसके बारे में, आनंदी के बारे में, या समझो अपना जो योगदान है, उसके बारे में पहले थोड़ी-थोड़ी जानकारी देती थी वो, कि वहाँ पे ऐसा करते हैं, वो करते हैं, सर का जो आशीर्वाद रहता है, और सर का जो पावर है, उसने सिर्फ बताया था कि ऐसा-ऐसा है। स्टार्ट में तो मेरे को भी कुछ बिलीव नहीं हुआ, फिर जैसे-जैसे टाइम चलता गया, कुछ उसने इंसिडेंसेस बताए, तो धीरे-धीरे मेरे को भी उसके ऊपर थोड़ा विश्वास होने लगा। फिर 2017 जुलाई 6 को हमने डिसाइड किया था कि उस टाइम पे जुलाई 7 से 3 दिन का शिविर था आलंदी में। तो रश्मि ने कहा कि हम लोग चलेंगे इस बार। उससे पहले परभनी, तो जो मेरा ससुराल है, वहाँ पे गए थे, तो सर से 4-5 बार मुलाकात भी हुई थी, सर के पास गए थे। तो लेकिन जो दीक्षा देनी थी वहाँ अभी मिला नहीं था। तो उस टाइम पे जुलाई 7 2017 में जब हम लोग आलंदी पहुँचे, मेरे को तब तक क्लियर नहीं था कि एक्चुअली होता क्या है वहाँ पे। उससे पहले मेरे को समझा था कि वहाँ पे सिर्फ़ जैसे बाकी इसमें मेडिटेशन वगैरह होता है, या कुछ ऐसी ही चीज़ें वहाँ पे भी होती रहेंगी, ऐसा समझा था मैंने। लेकिन जब जुलाई 7 2017 वहाँ पे हम लोग पहुँचे, लगभग टाइम था 9:15 सवेरे। उस टाइम पे सर ने मेरे को बुलाया वहाँ पे, जो आनंदी योगधाम में एक सर का जो कमरा है वहाँ पे बुलाया था। सर थे, अनीता ताई थे। उन्होंने कहा कि आँखें बंद करके बैठ जाओ। तो मैं भी साहजिक रूप से बैठ गया था आँखें बंद करके। तो सर ने मेरे सर के ऊपर अपना दोनों हाथ रखे थे, कि देख सकें, और सर ने पूछा कि कुछ हुआ क्या? मेरे को लगा कुछ हुआ नहीं, तो मैंने सर को कहा, सर मेरे को कुछ फ़ील नहीं हो रहा है। तो सर ने वापस एक बार हाथ रखा, तब अचानक से एक शरीर में कुछ ऊर्जा पैदा हुई, या पता नहीं, एक ट्विस्टिंग मूवमेंट जो बोलते हैं हम लोग, अंदर जो हमारा स्पाइन होता है वहाँ पे ट्विस्टिंग मूवमेंट्स होने का शुरुआत चालू हुआ। तो मैंने कहा सर को कि सर ऐसे-ऐसे मूवमेंट्स फ़ील हो रहे हैं। तो सर ने कहा कि यही कुंडलिनी शक्ति है, तो आप जागृत हुई है। तो अब से ध्यान करना चाहिए, साधना में बैठना चाहिए। तो साधना क्या होती है तब उसके बारे में पता चला, और उस टाइम पे सर ने कहा था कि आँखें बंद करके अपने जो भी भगवान है उसका ध्यान करते रहो। अ, मैं जो भी अभी बताना चाहता हूँ, शायद कुछ लोगों को ये स्टोरी लग सकती है, लेकिन ये जो मेरा प्रैक्टिकल अपना खुद का अनुभव मैं वो बता रहा हूँ आपको। तब तक के लिए मैं कभी सोचा नहीं था कि ये भगवान मेरे, ये वो भगवान मेरे, ये साधु मेरे, ये वो साधु, ऐसा कुछ भी नहीं था कि एक जो भी है सबको मानता था, ये ज़रूरी है। लेकिन उसके बाद ऐसा मोड़ आया कि मैं जो भी देखता हूँ, जिसको भी देखता हूँ, उस टाइम पे जो एक ऊर्जा पैदा हुई थी सर के हाथ रखने से, उस टाइम से एक सर ने कहा था कि एक ध्यान करते जाओ एक भगवान के बारे में। तो उस टाइम पे मेरे को फ़ील हुआ कि मेरा ध्यान जहाँ पे भी जाता है, मेरे को सिर्फ़ एक ही भगवान दिखते हैं, और वो है रामानुजाचार्य। अब है तो संत साधु ही है, लेकिन मैंने जानबूझ के ऐसा किया नहीं कि मेरे को यही दिखना चाहिए, बट अपने आप हो रहा है कि एक ही भगवान दिखते हैं। कहाँ पे जाऊँ तो उनका ही मेरे को चेहरा नज़र में आता है। अ, और एक अच्छा, एक अलग से एक पावर कुछ फ़ील हो रहा था। फिर उसके बाद में 2018 में हम लोग जब सर के घर में गए थे, सर ने कुछ हमको प्रयोग बताए 1-2-3। वो है एक तो क्रिया योग के बारे में जो हम लोग आनंद में करते ही हैं,
और दूसरा चर्वन तर्पण के बारे में पूरा जानकारी दी कि कैसे करना चाहिए, और परवानगी समर्पण। आपको मैं बताता हूँ, परवानगी समर्पण के बारे में सर से मैंने जो सुना था, मैं अपने प्रोफेशन में इस प्रयोग को अप्लाई किया। जैसे हम लोग पहले भी पेशेंट्स को देखते थे। इस प्रयोग का और मेरे प्रोफेशन का रिलेशन मैं आपको बताना चाहता हूँ। ये अनुभव से पहले वैसे मैं रूटीन सभी पेशेंट को चेक तो करता ही था, लेकिन हमारे जब भी मैं पेशेंट को चेक करता था, जैसे ही हमारे पेशेंट तो बच्चे होते हैं, तो बच्चे डॉक्टर को देख के पहले ही रोना चालू कर देते हैं कि यस इंजेक्शन करेंगे, या कुछ डर उनके मन में रहता है। लेकिन ये जब प्रयोग में सर ने कहा था कि हर एक इसमें भगवान का भाव देखो, हर एक को आप उस नज़रिए से जब देखेंगे, तो सामने वाले का मनोभाव भी चेंज होता है। तो मैंने सोचा कि चालू करेंगे तो अस्पताल से जो भी पेशेंट आएँगे उनको वही रूप से देखेंगे। मैंने मन ही मन हर एक पेशेंट को, हर एक उनके जो माता-पिता उनको भगवान समझ के अंदर एक परवानगी उनकी परमिशन ली, तो अचानक ऐसा लगने लगा कि शायद कोई भी पेशेंट मेरे को देख के रोया नहीं, बल्कि हँसते-हँसते आने लगा है, और तब से ये आज 4 साल हो गया है, सभी पेशेंट ऑलमोस्ट खुश हैं। पता नहीं इसका प्रयोग डायरेक्ट प्रयोग से रिलेटेड है या नहीं, लेकिन ये जब प्रयोग में स्टार्ट किया तो इसमें मैं बदलाव पाया है, और पेशेंट भी खुश होते हैं, और मेरे को भी बहुत एक सैटिस्फैक्शन मिलता है कि भी हाँ, नहीं तो कभी-कभार क्या होता है, चिड़चिड़ होने लग जाता है। एक पेशेंट को देख के जब मेरा को लगता है कि अब बस हो गया, अभी नहीं देखना है, तो जब ये प्रयोग वापस अप्लाई करता हूँ, नहीं ये भी एक भगवान का रूप है, तो भगवान को ही देख के शायद चेक कर लेता हूँ, तो कभी फ़ील नहीं आता है कि इस पर बोर होता है या कंटाल हम जो महसूस करते हैं, वो कभी भी नहीं हो रहा है। और उन उसका रिस्पॉन्स भी बहुत अच्छा आ रहा है। यानी जो भी हम टच करते हैं, वो सोना हो रहा है, ऐसा हो रहा है। वो सभी सर क्या समझता हूँ। मैं ये एक्सपीरियंस बताना चाहता कि एक बार जब रश्मि वहाँ पे आलंदी में आई थी और मैं नहीं था, तो आलंदी शिविर कंप्लीट करने के बाद वो वापस यहाँ पे आई, और उसको एक अलग से कुछ अनहेल्दी जैसा फ़ील होने लगा, और वो अस्पताल में आई थी। मैंने कहा शायद थक के आ गई होगी, और उसने कहा कि कंटीन्यूअस हेडेक हो रहा है, ये हो रहा है, ऐसा बहुत बोली। मैं तो स्टार्ट में नेगलेक्ट किया, वहाँ पे कुछ ज़्यादा वो एक्सरसाइज़ करके आ गई होगी, इसलिए अभी कंप्लेंट अभी चालू हो रहा है उसको। लेकिन उसने कहा कि एक बार मेरे से को सर से आप बात कर लो, बोले मेरे को। मैंने सर से बात किया कि सर रश्मि ने वहाँ पे कुछ ज़्यादा एक्सरसाइज़ किया था या क्या है कुछ? तो सर ने कहा कि नहीं ऐसा कुछ नहीं है, रेगुलर मेडिटेशन जो होता है उतना ही किया है। एक बार फिर भी एक बार ब्लड प्रेशर चेक करके देख लो, बोले मेरे को सर। यहाँ पे सर एक सद्गुरु है और मैं एक डॉक्टर हूँ। एक्चुअली ये काम मेरे को करना चाहिए था, बीपी चेक करना, लेकिन उसने वो उस टाइम पे मैंने किया नहीं। मैंने तो ऐसा एक लॉजिक थिंक किया कि शायद थक के आ गई होगी, और सर बिना डॉक्टर होके भी मेरे को बताया कि एक बार उसका बीपी चेक करो। उस टाइम पे मैंने चेक किया, नॉर्मल लगा। फिर भी 2 घंटे के बाद उसको बहुत अनहेल्दी होने लग गई, और कंडीशन ऐसी हो कि अनकॉन्शियस हो गई वो। फिर वापस मैं सर को फ़ोन किया, "सर, ऐसा-ऐसा हो रहा है उसको, कुछ क्या प्रॉब्लम है?" तो सर ने कहा कि उसका एक बार वापस बीपी चेक करो, और सच में उसका बीपी पूरा डाउन हो गया था, एंड शी वाज़ इन हाइपोटेंसिव शॉक में चली गई थी। मैं आपको ये बताना चाह रहा था कि बीइंग अ डॉक्टर, बीइंग अ प्रोफेशनलिस्ट, मेरे को पता नहीं चला, और सर वहाँ पे इतना दूर होके भी उनको वो ध्यान हो चुका था कि ये प्रॉब्लम है। और उन्होंने वहाँ पे एक रश्मि को गोली भी एंटीबायोटिक दे के भी भेजा था। शायद वही एंटीबायोटिक उसको वहाँ पे प्रोटेक्ट करके यहाँ तक खींच के लेके आया है। नहीं तो हम लोग अपने फील्ड में देखते हैं कि ज़्यादातर कंडीशन ऐसा है, 3 से 4 घंटा भी ज़्यादा हो जाता है, डेथ हो जाती है पेशेंट्स की। तो कुछ हुआ नहीं ऐसा, और वो सर का ही पावर था जो उसको यहाँ तक खींच के आई। फिर सर ने कहा कि बीपी चेक करो, तो जब बीपी सच में चेक किया तो उसका बीपी बहुत लो था। फिर वापस टाइम पे ट्रीटमेंट चालू हो गया, अनफॉर्चुनेटली, और सर का आशीर्वाद और आप सबकी वजह से वो बच भी गई। तो एक पावर जो होता है बैक में, जो सर का आशीर्वाद है, बहुत लोगों को लगता है कि जैसे कुछ होता नहीं है, ऐसा ऐसा मैं भी सोचता था। उससे पहले मैं भी ऐसे ही सोचता था कि ये सब हवा में होती है, चाहे कुछ मैक्सिमम 80% हमारा जो हम काम करते हैं वो होता है, 20% कुछ। लेकिन उसके उस इंसिडेंट के बाद में लगने लगा कि ये 80% जो सद्गुरुओं का आशीर्वाद होता है वही जो काम में आता है एक्चुअली। बाकी सिर्फ 20% हम जो काम करते हैं उस वो उतना काम में आता है। फिर वापस से दूसरा इंसिडेंट हुआ। एक बार एक हॉस्पिटल में जब नाइट पे एक पेशेंट आया था, और एक हमारे ड्यूटी डॉक्टर थे। उन्होंने पेशेंट को देखा और एडमिट भी किया, और मेरे को पता नहीं चला, मेरे को बताया भी नहीं था कि वो एक पेशेंट एडमिट किए हैं।
और जब तक मैं मॉर्निंग जाके वापस राउंड्स करता हूँ 9 बजे से पहले वो पेशेंट का डेथ भी हो गया। अब सबसे मुश्किल मेरे को होने लगा है कि सवेरे 4 बजे एक पेशेंट एडमिट हुआ है और मैंने देखा भी नहीं और पेशेंट का डेथ भी हो गया है। अ, पेशेंट तो सीरियस था लेकिन फिर भी मैंने जब देखा ही नहीं है, डेथ हो गया, तो वो मेरा रिस्पॉन्सिबल होता है कि मेरा गलती मैं मानता हूँ। लेकिन उसको अभी कैसे प्रॉब्लम को सॉल्व किया ऐसा सोचने लगा तो कुछ ध्यान में नहीं, तो फिर मैंने उस टाइम पे सर का और भगवान का स्मरण किया कि अगर आपको लगता है इसमें मेरा गलती नहीं है या कुछ नहीं है तो आप इसको सॉल्व कर दीजिए। और कुछ प्रॉब्लम लगता है मेरा तो सच में आप मेरे को जो पनिशमेंट होगा वो देखेंगे फिर। और जब हॉस्पिटल में गया तो तब तक पेशेंट भी बहुत शांत है और पेशेंट को बोलते सर कुछ प्रॉब्लम ही नहीं था। हमारा बच्चा पहले से ही बहुत ज़्यादा बीमार था, 3-4 जगह दिखा के आ गए थे, लास्ट में यहाँ पे आए तो डेथ हो गया। तो उन्होंने खुद एक्सेप्ट मान ली। जबकि हमको लगता है कि अ, एक गलती जब मैं बिना देखे जब डेथ हो जाता है तो डेफिनिटली हमारा प्रॉब्लम होती है। लेकिन फिर भी सर से हमने जब मन ही मन में हमने एक रिक्वेस्ट किया कि सर इसको इस सॉल्यूशन को आप कुछ थोड़ा ये कर दीजिए तो अपने आप वो प्रॉब्लम सॉल्व हो गया। और मेजर प्रॉब्लम हमको आया था हॉस्पिटल में एक बार जब आग लग गई। तो उस दिन भी मैंने सिर्फ़ एक सर की याद की कि सर आप ही इसे बचा सकते हैं। तो सर का ध्यान किया और हमने भी प्रार्थना की कि जो भी है आप वहाँ से बैठ के कुछ कर सकते हैं तो कर दीजिए क्योंकि हमारे बस की तो बात नहीं, हम जो अपना काम तो करेंगे, लेकिन जो एक पावर चाहिए इस इतने बड़े इंसिडेंट को सॉल्व करने को वो आप ही कर सकते हैं। और मेरे को लगता है कि डेफ़िनिटली ये वर्क कर फिर भी जो एक पीछे एक जो ताकत चाहिए, जो एक शक्ति चाहिए, जो एक ऊर्जा चाहिए और जो आशीर्वाद चाहिए, हम सब लोग बोलते हैं कि बड़ों का आशीर्वाद होना चाहिए, गुरुओं का आशीर्वाद होना चाहिए, भगवान का आशीर्वाद होना चाहिए। देखो बाकी सब जगह भी इंसिडेंसेस होते हैं, लेकिन वहाँ कुछ न कुछ प्रॉब्लम भी होते हैं और यहाँ पे तो इतना बड़ा इंसिडेंस हुआ था और हॉस्पिटल भी टोटल हमारा बेड कैपेसिटी था उस टाइम पे 20 लेकिन एडमिट थे 40 पेशेंट। एक-एक बेड पे 2-2 थे लेकिन फॉर्च्यूनेटली ये किसी को भी कुछ खरोच भी नहीं आई और 1-2 घंटे के अंदर सब पेशेंट लोगों को भी अलग-अलग अस्पताल में शिफ्ट कर दिए थे। और मैं ये मानता हूँ कि हमने जो हमने जो ट्राई करने से पहले सर से प्रार्थना की थी कि सर आप इसे कैसे भी टला दीजिए, तो वही शायद काम आया रहेगा। ये मेरा मेरा प्रैक्टिकल प्रॉब्लम मैं आपको बता रहा हूँ। और जो मैं पहले पहले भी बताया था कि सर ने एक प्रयोग बताया था, जे जे बेटे भूत उसने वो भी हमने अपने इस प्रोफ़ेशन में अप्लाई करके देखा है कि जब भी कभी एक बड़े-बड़े इंसिडेंसेस होते हैं या कुछ से झगड़ा-वगड़ा होने लगता है, तो मन ही मन में उसको हम भगवान का एक रूप देख के मन ही उनसे एक प्रार्थना भी करते हैं और उनसे क्षमा भी माँगते हैं कि हमारे से जो कुछ भी गलती हो गई तो आप उसे क्षमा कर देना। तो उसके बाद में 100% हमको लगता है कि ये प्रयोग अपने डेली लाइफ़ में आचरण करने से इमीडिएट नहीं बल्कि धीरे-धीरे आपके इसमें बर्ताव में चेंजेस भी आएँगे और आपका रिस्पॉन्स भी अच्छा बढ़ेगा, ऐसा मेरे को खुद को लगने लगा। और इसके बाद एक बार क्रिया योग कैंप के बारे में मैं बताना चाहता हूँ। हमको लगा नहीं था कि इतने छोटे शहर में आप सब लोग आएँगे। हम जो एक ट्रस्ट अभी जो अनीता ताई बताई थी स्टार्ट में कि हम लोग एक ट्रस्ट चला रहे थे। उस ट्रस्ट का इनॉग्रेशन के लिए हम लोगों ने सोचा कि क्यों ना हम यहाँ पे क्रिया योग कैंप करके उसका उद्घाटन करें। उस टाइम पे 4-5 सोचे थे कि हेल्थ कैंप करेंगे, वो करेंगे, लेकिन सबको लगा कि बाद में नहीं हम लोग सबके बेनिफिट के लिए क्रिया योग कैंप करेंगे और उसमें सद्गुरु सर यहाँ पे आ जाएँगे तो उसमें जो हम करना चाहते थे उसके ऊपर और 4 चाँद लग जाएँगे। और सच में ही ऐसा हुआ। हमने लगा नहीं था कि इतने छोटे शहर में आप सब लोग आएँगे, लेकिन सिर्फ़ एक फ़ोन कॉल किए, तो सर ने भी हाँ भरा और सब लोगों को बहुत अच्छा लगा यहाँ पे आने के बाद और सब लोगों को उसका फल भी मिला। लेकिन एक दुःख ये रह गया था कि उस टाइम पे जो सर को हम चाहते थे कि यहाँ पे कुछ और लोग साधक बने या कुछ वजह से शायद वो टल गया। पता नहीं अब आगे कब और आएगा उसका। शायद उम्मीद रखते हैं कि वापस भी ऐसा कार्यक्रम करेंगे और सब लोगों को सर का भी आशीर्वाद मिले। और जैसे मैं अपने लाइफ में एक फ़ील कर रहा हूँ कि डेफ़िनिटली मेरे को पहले भी गुस्सा भी बहुत आता था और जो चेंजेस भी बिहेवियर में आए हैं, वो सब सर के आशीर्वाद से ही है और सर के जो प्रयोग बताए हैं, उनसे काफ़ी कुछ मदद भी मिली है और
मैं अभी भी मानता हूँ कि जो मैंने आपको भजन बताया था कि नाम मेरा होता है, काम करने वाला कुछ और ही होता है। 100% मैं इस भजन से या ये प्रैक्टिकल में अनुभव करता हूँ कि नाम सिर्फ़ हमारा होता है, लेकिन पीछे जो बैक में रहते हैं, जिनकी शक्ति हमारे साथ है वही काम में आते हैं। अगर वो शक्ति नहीं तो हम लोग रह के भी कुछ काम के नहीं है, ऐसा मेरे को फ़ील है। अ, एंड साधना के बारे में, जो सबसे इम्पोर्टेंट है अ, ऐसा मेरे को हम देखो बचपन से हम लोग एक ऐसे परिवार से हैं, जहाँ पे भजन, कीर्तन वगैरह होते हैं। हम लोग स्पिरिचुअलिटी में भी बहुत बिलीव करते हैं बात अलग है लेकिन गलत नहीं है ऐसा नहीं बोल रहा हूँ, स्पिरिचुअल बिलीव करते हैं। लेकिन जो सही रास्ता है, जो सर ने दिखाया कि साधना में बैठो और भगवान का ध्यान करते रहो। और मेरे को भी बहुत ये सब होने के बाद ऐसा फ़ील होने लगा कि डेफ़िनिटली साधना 100% मच बेटर देन जो हम भजन गाते हैं, उससे कहीं ज़्यादा पावरफुल है। जब हम भजन करते हैं तो उतना ज़्यादा भगवान का ध्यान नहीं होता जितना हम भगवान का स्मरण करते हैं। सिर्फ़ नाम स्मरण से ही काम होता है, ऐसा साधना से हमको पता चलता है। सिर्फ़ ध्यान करने से जो भी ऐसा हम सोचते हैं कि निस्वार्थ भाव से हम काम करना चाहिए। ऐसा कभी सोचे भी नहीं लेकिन फिर भी जो एक फल उसका मिलता है, इस साधना करने के बाद मेरे को ऐसा फ़ील हो रहा है कि शायद हम ऐसा करके कुछ कभी माँगे नहीं है लेकिन कुछ ज़्यादा ही मिल रहा है ऐसा लगता है। ये सिर्फ़ इस साधना की वज़ह से ये सब एक कर्म हम जो क प्रयोग कर रहे हैं, क्रिया योग हो गया, चर्वण तर्पण हो गया, साधना हो गई और सूर्योपासना। सूर्योपासना के बारे में मैं बोलना आपको भूल गया कि जनवरी 2020 में सर से संक्रांति के दिन हम लोगों ने फ़ोन किया था कि सर हमको भी एक सूर्योपासना का करने के लिए ये चाहिए परवानगी चाहिए। तो सर ने कहा कि परवानगी भी दी थी उस दिन, तो किया था। लेकिन रेगुलर में नहीं है ये बात बोलता हूँ, फिर भी जितना भी किया है उसमें 100% कुछ न कुछ तो हमें एक पावरफुल एक अलग से एक फ़ील होता है। जैसे कोई ऊपर से एक हम बोलते हैं ना बिजली चमक रही है और उसका शक्ति जो आ रही है, वैसे हमें भी फ़ील होता है कि ऊपर से एक शक्ति ट्रांसमिट होके हमारे पास आ रही है। शायद वो शक्ति ऊपर से नहीं शायद सर के थ्रू ही हमारे शायद मीडियम जो हम बोलते हैं एक कुछ बीच में एक ये चाहिए मीडियम, तो मीडियम हम आकाश मानते हैं लेकिन वो जो मीडियम से जो शक्ति आती है वो सर है। सर है, भगवान है जो उनकी शक्ति हमारे इस आकाश के थ्रू हमारी तरफ आ गई ऐसा फ़ील करता हूँ। और उस दिन से भी कुछ अलग से एक रिस्पॉन्स या कुछ अलग से एक फ़ील होता है। और इसका एक हमने कांचीपुरम अभी एक रिसेंट में हम लोग ट्रिप गए थे, फैमिली के साथ। कांचीपुरम तो पहली बार गए थे हम लोग। जब वहाँ पे मंदिर के दर्शन करने गए थे, तो वापस सवेरे संक्रांत का ही टाइम था, तो हम लोगों ने सोचा कि हम ऊपर जाके सिर्फ़ मैं और रश्मि जाके ऊपर सूर्योपासना करते हैं। कांची मैंने कभी भी देखा नहीं था और वहाँ पे मंदिर भी कभी देखे नहीं थे। लेकिन ऊपर जाके सब भगवान का एक आधे घंटे तक साधना में बैठे, फिर उसके बाद हम लोग सूर्योपासना करने लगे। हम आँखें बंद करने लगा तो एक अब पता नहीं था मैं कांची में कभी गया नहीं था और मेरे को वहाँ पे कितने गोपुर होते हैं वो भी पता नहीं था। लेकिन बाय चांस मेरे को ये लगा कि यहाँ पे 3 गोपुर हैं। 1, 2 या बीच में 1 था। 2 तो दिख रहे थे लेकिन बीच का दिखा नहीं लेकिन फिर भी वो ये प्रयोग करने के बाद ऐसा दिखने लगा और वही बीच के गोपुर से वहाँ पे कुछ शक्तियाँ आने लगी जैसे ट्रांसमिट होके हमारे अंदर जा रही थी ऐसा फ़ील होने लगा था। मेरे को पहले तो झूठ लगा कि शायद ये मेरा ही अंदर का कुछ ऐसा फ़ील हो रहा है कि अब मैं सोच रहा हूँ इसलिए ऐसा लग रहा है बोल के। लेकिन सच में जब मैंने रश्मि को बताया कि यहाँ पे शायद तीसरा हो सकता है, मेरे को ऐसा लगा। जब हमने ऊपर चढ़ के देखा तो सच में वहाँ पे एक बीच में एक और एक मंदिर था, जहाँ से हमें शक्ति ट्रांसमिट हो रही थी। अब एक कोइंसिडेंस है या मेरा ऐसा सोचना था, पता नहीं। लेकिन ये सब जब मैंने साधना की और जब ये सूर्यप्रस्थान किया, तो मेरे को फ़ील हो रहा था कि बीच का जो मेन मंदिर है, वहाँ से हमें ये शक्ति अंदर से ट्रांसमिट लग रही थी। और च्रवण तर्पण के बारे में जब च्रवण कर रहे थे, पहले मेरे मुँह में भी छल्ले बहुत होते थे, जो हम अल्सर्स बोलते हैं, माउथ अल्सर्स बहुत होते थे। लेकिन जब भी ये च्रवण करना चालू किए, तो ऑलमोस्ट 80 टू 90% मेरे अल्सर्स पूरे कम हो गए हैं और उसकी वजह से डाइजेशन भी बहुत अच्छा लगता है और एक एक अलग से एक नई एनर्जी फ़ील होती है, कभी थकान जैसा महसूस नहीं होता है। अ
और इन सब के ये तो सभी प्रयोग में आपको मेरे लाइफ में जो है इसके मैं आपको बता रहा हूँ, अनुभव बता रहा हूँ। ये सिर्फ़ इतना अनुभव था। बाकी हम जब गुजरात ट्रिप गए थे, उसके बारे में 1-2 वर्ड बताना चाहता हूँ। जैसे पहले मेरे को जब एक ट्रिप से रश्मि बताई थी कि हम लोग एक बार सर के साथ ट्रिप जाएँगे, आगे पता नहीं कब जा सकेंगे, नहीं जा सकेंगे, एक मौका है जाएँगे। पहले मेरे को लगा कि नहीं जाएँगे नहीं, क्योंकि वापस वापस सभी वही होगा, पता नहीं कैसे सभी लोगों से मिंगल होंगे, नहीं होंगे, ऐसा एक अलग से एक फ़ील लगा। लेकिन जब ट्रिप में गए तो कभी भी एक एक टाइम भी ऐसा लगा नहीं कि हम लोग बोर हुए हैं और सभी साधक लोगों का उम, रिस्पॉन्स इतना अच्छा है कि जितना भी उनका वर्णन करूँ बहुत कम है। और एक शायद एक साधक बनने के बाद वो अपने आप क्वालिटी अपने आप अंदर आ जाती है, ऐसा लगा। और सभी को बहुत-बहुत धन्यवाद भी देना चाहता हूँ कि आपकी वजह से एक जो कोरोना टाइम पीरियड था, उसके बाद ही कोरोना चालू हुआ था और उससे पहले जो शक्तियाँ हमारे अंदर आ गए थे, वो शायद सर की वजह से हम लोग सर के साथ एक जो भी 7-10 दिन रहे, वो सभी शक्ति हमारे अंदर आ गई ताकि आने वाले अगले 1 साल तक वो हमें प्रोटेक्ट कर सके, ऐसा मेरे को लगने लगा। और सच बोलूँ तो उस दिन जब कोरोना चालू हुआ, तब एक बार डर तो लग रहा था कि सभी लोग जैसे सभी लोग ही डर रहे थे, तो हमको भी एक कहाँ तो एक अनईज़ीनेस फ़ील भी हो रहा था। लेकिन उस दिन अनीता ताई ने एक बार फ़ोन किया मेरे को कि डॉक्टर साहब आप तो देखते ही हैं, लेकिन फिर भी कुछ एक्सरसाइज़ेज़ बताए ताई ने कि ये करते रहेंगे तो और भी ज़्यादा बेटर महसूस करेंगे और ये आपको प्रोटेक्ट करेंगे। और डेफ़िनिटली अनीता ताई आपका मैं बहुत शुक्रिया मानता हूँ और आपको बहुत-बहुत धन्यवाद भी अर्पण करना चाहता हूँ कि आपकी वज़ह से हम लोगों को शायद अस्पताल कभी बंद करने की नौबत भी नहीं आई और कंटीन्यूअस रनिंग में था, बाकी सब बंद थे लेकिन हमारा एक चालू था और उसका भी कारण आप सब लोग ही हैं और ये आपका ही आशीर्वाद है, जो हमको एक प्रेरणा देते हैं कि भी ज़िंदगी में कितनी भी तकलीफ आए, हमें अपना काम करना चाहिए, बाकी सब तो होता ही है। यानी हमको देखने वाला और हमारे पीछे रुकने वाले, हमको आशीर्वाद देने वाले सर है, आप है और सब साधक लोग तो है ही है। और जब ये सब लोग रहेंगे, तो हमको कोई डरने की ज़रूरी भी नहीं है और ऐसा मैंने प्रैक्टिकली में फ़ील किया है। अ, बस यही मेरे को आप सब लोगों को एक एक्सपीरियंस मेरा शेयर करना था। अ, और हमारी वजह से कुछ भूल हो गई हो तो माफ़ी चाहता हूँ और ऐसे ही सर वहाँ पे बैठ के और आप सब साधक लोग भी बैठ के हमें शक्ति ट्रांसमिट करते रहें, ये आप सबसे मैं रिक्वेस्ट करता हूँ। धन्यवाद। अच्छा, बहुत अच्छा। सर बोलिए। क्या नेक्स्ट? बहुत अच्छा। डॉक्टर साहब, अभी आप जब बोल रहे थे, तो आपके भाव, आपकी पूरी श्रद्धा, आपकी बॉडी लैंग्वेज, इन सब से ऐसे प्रतीत हो रहा था कि जैसे आप एक सच्चा साधक, जैसे अनुभव के आधार पे बोलता है, वैसे आप बोल रहे थे। पहली बार, शायद पहली बार आपके जो अनुभव है, वो हम सबने सुने हैं। सूर्य प्रस्थान के बारे में भी आपने बोला, जो दिव्य अनुभव आपके आए, आप जो दिव्य अनुभव आपको आए, वो सब सुनने में बहुत ही जैसे सर का जो सामर्थ्य है, उसकी अनुभूति आप कैसे ले रहे, इसके लिए बहुत ही मन में बहुत ही आनंद हो रहा था। ऐसे ही आप आगे चल के साधना करेंगे, साधना से जुड़े रहेंगे और आपके जो प्रयोग जो आपने बोले जैसे जय-जय भूत है, बाकी सब प्रयोग है, वो भी प्रयोग आप करते रहेंगे, तो हमेशा ही आप महायोगधाम को जुड़े रहेंगे। सर जैसे बोलते हैं कि हर एक साधक जो है, वो हीरा है। जैसे अगर समाज की दृष्टि दृष्टि से देखा जाए, आप एक डॉक्टर है, अभी आने वाले जो साधक जो अनुभव कथन करने वाले हैं नांदेड़ से वर्षा सर जी, वो एक टीचर है। समाज की अगर एक गाड़ी समझो, एक समाज एक गाड़ी है, तो डॉक्टर और टीचर ये दोनों भी उनके उसके महत्वपूर्ण पहिए हैं। उनके लिए ये 2 टीचर और डॉक्टर के लिए एक कोड बोलना चाहूँगी मैं।
डॉक्टर और टीचर का सम्मान एवं सुरक्षा समाज का स्वास्थ्य बनाए रखने में बहुत ही महत्वपूर्ण है। डॉक्टर और टीचर का सम्मान एवं सुरक्षा समाज का स्वास्थ्य बनाए रखने में बहुत ही महत्वपूर्ण है। धन्यवाद डॉक्टर साहब, अभी आपने जो अनुभव शेअर किए वो हम सबके लिए बहुत ही मार्गदर्शक रहेंगे। आता आपल्या अनुभव कथनामध्ये यानंतर नांदेडवरून बोलणार आहेत वर्षा सरजे. वर्षा सरजेंची ओळख मी आणखी वेगळ्या पद्धतीने सांगणारच आहे. सुरुवातीला एवढंच सांगते की काही दिवसापूर्वी अनुभव कथनामध्ये आपले मुरलीधर बोरीकर काका परभणीवरून जे बोलले होते, त्यांच्या माध्यमातून जे अनेक साधक जोडले गेलेत, त्यांच्यापैकी वर्षा सरजे. मुरलीधर बोरीकर काका हे वर्षाताईंचे मामा आहेत. आणि जवळपास त्यांचं माहेरचंही सगळं कुटुंब ह्या महायोगधामला जोडल्या गेलेलं आहे. वर्षाताईंच्या विषयी जर बोलायचं, खरं म्हणजे एक सुखी जीवन आपण जगत असताना त्या ज्या काही प्रसंगामधून गेल्यात, त्याची आपण कल्पनाही आपल्याला करताना खूप दुःख होईल, त्रास होईल. अशा प्रसंगामधून कोणावरही असा प्रसंग येऊ नये. पतिनिधनाचा प्रसंग अतिशय लवकर त्यांच्यावरती आला आणि त्या धक्क्यामधून सावरत असताना किंवा त्या प्रसंगाला तोंड देत असताना त्याच्यात अनेक अडचणी जेव्हा स्त्रीच्या समोर येतात, त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देताना ते आयुष्य त्या कशा जगल्या आणि त्यातून निर्धाराने सरांच्या सामर्थ्यावरती, सरांच्या आशीर्वादाने त्या कशा उभ्या राहिल्या, हे आपण ऐकणार आहोत. आज वर्षाताई जीवनाच्या एका टप्प्यावरती पोहोचलेल्या आहेत, पण त्यांच्या गत आयुष्याचा हा प्रवास त्या आपल्याला उलगडून साधनेच्या गत आयुष्याचा आणि सरांच्या कृपाछत्राचा अनुभव त्या कसा कसा घेत गेल्या ते आज आपल्याला सांगणार आहेत. शीतल, आता वर्षाताईंना लाईन वरती घे आणि वर्षाताई तुम्ही आता बोलायला सुरू करा. मी वर्षा सरजे, राहणार नांदेड. मी इथं नांदेडला एका शाळेमध्ये माध्यमिक शिक्षिका आहे आणि 2002 पासून आपल्या योगधामची साधक आहे. मी साधक व्हायच्या अगोदरचा थोडा मागचा भाग सांगते. त्या अगोदर मी माझे परम सद्गुरू श्री सोमानी सर, भाभीजी, अनिताताई, कीर्ती भाभी यांना साष्टांग दंडवत. आता मी साधक व्हायच्या अगोदर माझी जी पार्श्वभूमी होती थोडी, ती मी सांगण्याचा प्रयत्न करते. मला लहानपणापासून अध्यात्माची खूप आवड होती. मी नेहमी गजानन महाराजांचे आणि सेलूराज बाबासाहेब महाराज आहेत त्यांचे नेहमी पारायण करायची. त्या बाबासाहेब महाराज म्हणजे कोण ते थोडक्यात सांगते मी तुम्हाला. बाबासाहेब महाराज म्हणजे एक सत्पुरुष होऊन गेले. गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांचे समकालीन सत्पुरुष होऊन गेले. आता त्यांच्या जिथे समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी एक चतुर्भुज अशी कृष्णाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं मला नेहमी दर्शन होतंय. कधी कधी तर ते निर्गुण रूपात होतं, कधी सगुण रूपामध्ये पण मला त्यांचं दर्शन होतं. मी बऱ्याच वेळेस त्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा पण घालते आणि प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर त्या मूर्तीमधून कधी कधी असे एक सत्पुरुष बाहेर येतात आणि ते सत्पुरुष बाहेर आल्याच्या नंतर मला बऱ्याच वेळेस प्रसाद पण देतात ते, आणि मला नेहमी असं दर्शन होतात. मला खूप छान वाटतं. मला देवीच्या आणि कृष्ण अवतारातले आता अजून पण नेहमी दर्शन होतात. आता मग मी या मार्गामध्ये कशी आले हे तुम्हाला सांगते. 2001 साली माझे मिस्टर अचानक एक्सपायर झाले. त्यावेळेला माझी मुलं खूप लहान होती. छोटा मुलगा 3 वर्षाचा होता, लहान मुलगा 6 वर्षाचा होता. मिस्टरला जाऊन 4-5 महिने झाले असते की एक दिवस मी रात्री झोपले होते आणि मला स्वप्न पडलं की मी, माझे मिस्टर आणि माझे दोन्ही मुलं आम्ही सगळेजण तिरुपती बालाजीला गेलो. बालाजीला गेल्याच्या नंतर आम्ही रांगेमध्ये उभा टाकलो, गाभाऱ्यामध्ये आलो. गाभाऱ्यामध्ये आल्याच्या नंतर मिस्टर, माझे दोन्ही मुलं आणि मी आम्ही रांगेत उभे होतो. मनात विचार आला की अरे, आपण एवढ्या दुरून दर्शनाला येतो आणि देव तर बघूच देत नाही, तर लांबूनच ढकलत 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 आपण पुढे जात होतो. आणि म्हणून मग विचार आला की चला आपण काय करू, तर इथूनच देवाला बघत 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 पुढे जाऊ. आणि म्हणून मग मी असे हात जोडत 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 समोर जात होते.
समोर जाता जाता एकदम थोडा पुढे गेले की माझे हात जोडलेलेच होते आणि डोळे मिटले आणि मला समोर मारुती दिसायला लागला. मनात विचार आला की आपण तर तिरुपतीला आलोत आणि तर मारुतीचं काय दर्शन घडायला लागलं. म्हटलं जाऊ द्या, काही हरकत नाही, आपण मारुतीचे दर्शन घेतो. आणि म्हणून असं मारुतीचं मी दर्शन घेतलं आणि दोन्ही हात जोडून असं नमस्कार करायला लागले की ती मूर्ती अशी दोन्ही बाजूला अशी विभागल्या गेली आणि दोन्ही बाजूला विभागून त्यामधून राम दिसला मला. त्यानंतर त्या रामाचं दर्शन घेऊन असं डोळे उघडते की बालाजीचं दर्शन झालं, की परत त्याच मूर्तीतून मला कृष्णाचं दर्शन झालं, त्याच मूर्तीमधून मला भक्त प्रल्हादाचं दर्शन झालं. आणि मग थोडा वेळ गेला की एकदम जोरात वारा सुटलं, खूप वारं सुटलं, कडकड कडकड विजा चमकायला लागल्यात. खूप घाबरले मी त्यावेळेला आणि तेवढ्यामध्ये पाण्याचा खळखळ खळखळ असा आवाज ऐकायला येत होता. त्या पाण्याच्या आवाजाबरोबर मला त्या नदीच्या एक नदी दिसली आणि त्या नदीच्या काठावरती भरपूर असे मंदिर दिसू लागले. मी जेव्हा त्या नदीच्या काठावरती गेले तेव्हा त्या ठिकाणी मला त्या नदीच्या पाण्यामध्ये मत्स्य अवतार, कच्छ, वराह या सगळ्यांची दर्शनं झाली आणि दर्शनं घेतली की समोर अशी आकाशामध्ये रामाची मूर्ती दिसायला लागली आणि तो राम म्हणायला लागलाय, ही सगळी जी रूप आहेत ना, ही माझीच आहे. हे सगळीकडे जो व्यापलेला आहे ना, तो मीच आहे. सगळीकडे जे आहे ना, तो मीच आहे. आणि असं सारखं मला आवाज यायला लागला. आवाज येत असतानाच एकदम मला जाग आली, कारण सकाळ झालेली होती. जेव्हा मी जागी झाले परत मला झोप लागत होती आणि तेच 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 स्वप्न सारखं मला आठवत होतं. पण काही वेळानंतर मी परत उठले. उठल्याच्या नंतर माझं सगळं शरीर असं एकदम जड पडलेलं होतं. त्यावेळेला मला बाकी साधनेतल्या ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, चेतनावस्था वगैरे ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. पण माझं सगळं शरीर असं खूप जड पडलेलं होतं. सगळ्या अंगात माझ्या मुंग्या होत्या आणि मुंग्या असल्यामुळं मला माझं शरीर असं उचलता सुद्धा येत नव्हतं. एकीकडे खूप आनंद होत होता की आपल्याला भगवंताची सगळी दर्शनं घडली. दुसरीकडे भीती वाटत होती की आताच आपल्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वारंवार सुटून गेलं, एवढं मोठं संकट येऊन गेलं आपल्यावर आणि आता परत काय संकट येणार. याची थोडी भीती वाटत होती. आणि तसाच वेळ गेला. ती अवस्था माझी 2 दिवस होती पूर्ण. मग मी उठल्याच्या नंतर दुपारी थोडं माझ्या आईला फोन लावला. मग आई म्हणाली, तू एक काम कर, बोरीकर माझे मामा आहेत आणि मयुरा बोरीकर माझ्या मामी आहेत. मग तू एक काम कर, त्यांना फोन कर, तू ते तुला काहीतरी मार्ग सांगतील यातून. आणि म्हणून मग मी मामा मामींना दोघांना फोन लावला आणि माझं सांगितलं काय झालं ते पूर्ण स्वप्न. मग मामी म्हणाल्या की काही हरकत नाही वर्षा, तुम्ही आता परभणीला या, मी सरांशी बोलते आणि मला असं वाटतं की तुम्हाला आता साधना घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग मी म्हणाले काही हरकत नाही मामी, तुम्ही बोला सरांशी म्हणून. मग मामी सरांशी बोलल्या माझ्या आणि सरांना सांगितलं माझं पूर्ण. मग सरांनी पण मला वेळ दिला आणि यायला सांगितलं. मी आले, सरांशी बोलले. मग सरांना माझे अनुभव मी सांगितले, सर मला असं असं होतंय म्हणून. सर म्हणाले काही हरकत नाही म्हणे, तू एक काम कर, ह्या 2 कॅसेट घेऊन जा म्हणे. मला सरांनी ज्ञानी यांचा राजा ही कॅसेट दिली, तिचे दोन्ही भाग दिले मला. तू जा, ह्या 2 कॅसेट तू ऐक, चरवंतर पण व्यवस्थित जुळव, तुझं हिमोग्लोबिन, तुझं वजन, सगळ्या गोष्टी तू बघ. आणि नंतर आता लगेच रामनवमीचं शिबिर येते एप्रिल मध्ये, त्या शिबिरात आपण बघू काय करायचं ते. म्हणाले काही हरकत नाही सर. आणि असं म्हणून मग मी निघून आले नांदेडला. आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी रविवार होता, मला वेळ होता. मग मी म्हटलं चला आपण, त्यावेळेस ऑडिओ कॅसेट असायच्या. मग मी कॅसेट लावली आणि कॅसेट लावल्याच्या नंतर आपोआप मला म्हणजे असं डोळे मिटले गेले आणि मला त्या ठिकाणी कृष्णाची संपूर्ण रास क्रीडा दिसली. आणि कृष्णाची रास क्रीडा बघितल्याच्या नंतर थोड्या वेळाने मला एकदम मी भानावरती आले आणि मला इतकी सरांची ओढ लागली की सरांना कधी कधी जाऊन मी भेटते की, कधी कधी सरांकडे जाते की, एकदम मला काही सुचतच नव्हतं. शेवटी मी सरांना फोन लावला. सर खूप हसले, म्हणाले काही हरकत नाही, ये तू आता म्हणे. गेल्याच्या नंतर मग मी सरांना काय काय झालं ते माझं ते सांगितलं अनुभव. सर म्हणाले मग आता तुला साधना घ्यायची का.
म्हणजे मला साधना काय ते माहित नव्हतं त्यावेळेला. मग मी म्हणलं, सर मला साधना म्हणजे काय सांगा अगोदर. मग सरांनी मला ते साधनेतलं सांगितलं, साधना म्हणजे काय सगळं सरांनी सांगितलं. आणि मग मला सरांनी म्हणजे कुठलंही शिबिर नव्हतं, कुठलंही काही नव्हतं. आणि अशा वेळेस सरांनी मला रथसप्तमीच्या दिवशी 19 फेब्रुवारी 2002 सकाळी 8:30 वाजता मला सरांनी साधना दिली. साधना घेतल्याच्या नंतर मला अजूनच खूपच देवाचे दर्शन होत होते मग तर. म्हणजे कंटिन्यू त्याचा प्रवास चालूच होता दर्शनांचा. असं करत करत काही दिवस झाले आणि काही दिवस झाल्याच्या नंतर गल्लीतल्या बऱ्याच बायका फिरायला जायच्या सकाळी सकाळी. मी म्हटलं सगळ्या बायका फिरायला जातात, आपणही जायला पाहिजे. कारण खरं तर मी याच्या अगोदर कधीच फिरायला जात नव्हते. पण त्या दिवशी मला काय माहित असं वाटायला लागले की आपण फिरायला जावं. आणि म्हणून मग मी फिरायला गेले. गेल्याच्या नंतर एकदम माझ्या अंगात कुठली तरी शक्ती संचारल्यासारखी झाली आणि मी एकदम खूप घाई भर 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 चालायला लागले. आणि चालत असताना मला साधनेतले अनुभव होत होते. घरी आले, शवासन केलं. शवासनामध्ये पण मला साधनेचे अनुभव पूर्ण येऊ लागले. मग त्यानंतर मग सर म्हणलं आता हे काय घडलं मला काही कळायलाच मार्ग नव्हता. सरांना फोन लावला तर सर भीती वाटत होती मनामध्ये की सर आपल्याला काय म्हणतील की तुला कोणी एवढा कारभारपणा सांगितला करायला लागला, तू कशाला गेली सांगू. पण तरी घाबरत घाबरत मी सरांना फोन लावला आणि सर म्हणाले काही हरकत नाही, तुला आज योगिक चालण्याची क्रिया म्हणजे साधना भेटली. तो दिवस होता 20 मार्च 2000. आणि अशा प्रकारे मला योगिक चालण्याची साधना मिळाली. त्यानंतर मला पाणी बघितलं की पाण्याची खूप आवड आहे. नदी दिसली चाल किंवा काही झालं तरी मला त्या पाण्याला जाऊन खूप भेटावं वाटतं. असं वाटतं की ते पाणी म्हणजे माझी आई आहे. इतकं त्या पाण्याच्या जवळ मला जावं वाटतं, त्या पाण्याबद्दल मला प्रेम वाटते खूप. मला स्वप्नात सुद्धा सतत पाणी दिसतं आणि साधनेत तर खळखळ खळखळ नदी वाहिलेली, समुद्र वाहिलेला मला पाणी दिसतं. एक दिवस मी अशी साधना करत होते. साधना करताना मला त्या नदीच्या काठावरती बरेच ऋषी मुनी असे तपश्चर्या करायलेले दिसले. आणि तपश्चर्या करत असताना त्यातला एक ऋषी चक्कर आला आणि त्या ठिकाणी पडले. ते ऋषी पडल्याच्या नंतर त्या ठिकाणीच ते एक्सपायर झाले. त्यामुळे मला पाण्याबद्दल बघितलं की मला पाण्याबद्दलच्या याच्यावर खूप ओढ आहे. अजूनही वाटतं की नाही पाण्याजवळ जावं. माझी शाळा सुद्धा गोदावरी नदीच्या पलीकडे आहे. मी जाताना येताना गाडीवरून त्या नदीला मनोमन रोज नमस्कार करते आणि पुढे जाते. असं करत करत माझ्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध आलं. आळंदीला शिबिर होतं आपलं रामनवमीचं. मी रामनवमीच्या शिबिराला आले. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सरांचं मार्गदर्शन घ्यायला गेले. सरांना सांगितलं की सर असं असं माझ्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध यायला लागले. सर म्हणाले काही हरकत नाही. 2 मिनिटं सर थांबले आणि म्हणाले की तुझ्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्याला योग्य गती मिळत नाही. म्हणजे सरांचं वाक्य बघा तुम्ही, योग्य गती मिळत नाही त्याला. मग मी म्हटलं मग काय करायचं सर. सर म्हणाले त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल, तुला त्याला मार्गी लावावं लागेल. मी म्हणलं सर त्यांनी मला मार्गाला लावायचं का मी त्यांना लावायचं. सर म्हणाले असं कुठे लिहिलंय की नवऱ्यानेच बायकोला लावा बायकोने नवऱ्याला लावू नये म्हणून. मग सरांनी मला एक साधना सांगितली. सर म्हणाले जवळपास तू रोज 6 ते 7 तास साधना कर आणि ती पूर्ण त्याला अर्पण कर. म्हणलं काही हरकत नाही सर. आणि मग मी त्या दिवशीपासून रात्री 2 ते सकाळी 6 पर्यंत साधना करू लागले. कारण दिवसभर साधना करायची म्हणजे माझी शाळा होती, मुलं होती आणि त्यामुळे दिवसभर मला साधना करणं शक्य होत नव्हतं. म्हणून मग मी रात्री साधना करायची आणि जेवढी साधना होईल, जेवढा जप होईल सगळं त्यांना कृष्ण अर्पण करायचे होते. कारण सरांनी मला तशीच साधना सांगितली होती. असं करत करत 6 दिवस पूर्णच झाले. 7वा दिवस उजाडला. त्या दिवशी माझ्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध होतं. आणि सकाळी 5 वाजता साधना करत असताना 5 वाजता सकाळी आकाशातून असं एक विमान जाताना मला सारखं दिसत होतं पूर्ण. मी परत परत डोळे उघडत होते, परत परत माझे डोळे लागत होते आणि तेच विमान मला परत परत जाताना दिसत होतं. मग सकाळी 9 वाजले. सरांना फोन लावला. सर म्हणलं मला असं असं सकाळी 5 वाजता एक विमान दिसलं
आणि सकाळी 5 वाजताच माझ्या मिस्टरांचा पण प्राण गेलेला होता. म्हणजे योग बघा, त्याच 5 वाजता मला ते विमान पण दिसलं. आणि मग त्या विमानामध्ये मी सरांना सांगितलं, मला असं असं विमान दिसलं सर 5 वाजता. मग सर म्हणाले, तो आत्मा बसून गेला म्हणे, त्याला चांगली गती मिळाली. मी म्हणले, सर मला तर ते काही दिसलं नाही, फक्त विमानच दिसलं. म्हणजे बघा सरांना आपली काळजी आहेच, परंतु आपल्या नातेवाईकांची, आपल्या घरच्यांची, आपल्या घरातलं कुणी गेलं त्यांची सुद्धा किती सरांना काळजी आहे. त्याच्यावरून म्हणजे मला त्याचा खूप प्रकर्षानं जाणीव झाली, अनुभव आला. मी अजून एक माझा अनुभव सांगते आणि नंतर मग बाकीचं. मी एक दिवस अशी साधना करत होते. साधना करत असताना मला खिडकीमधून घराच्या आकाश दिसत होतं साधनेत. आकाशामध्ये बाजूला एक सूर्य दिसत होता आणि सूर्याच्या भोवती एक असा पांढरा असा गोल एवढा टिपका दिसत होता. तो काही वेळा गेला असाच आणि मग काही वेळानंतर तो टिपका हळूहळू हळूहळू असा खाली यायला लागला. जेव्हा टिपका खाली खाली येत होता तेव्हा त्याचं रूपांतर एका तबकडीमध्ये झालं. असं गोल तबकडी झाली त्याची आणि ती इतक्या वेगाने खाली येत होती की भयानक वेग होता तिचा. आणि जेव्हा ती खिडकीतून, आमच्या घराच्या खिडकीतून आतमध्ये आली तेव्हा माझा उजवा हात असा आपोआप झाला आणि ती तबकडी आली आणि माझ्या पूर्ण तळ हातात अशी घुसल्या गेली. जसं वेल्डिंग करताना ठिणग्या उडतात तशा ठिणग्या माझ्या हातातून उडायला लागल्या होत्या आणि हात एवढा जड झाला होता की मला साधा असा 2 दिवस चांगला हात मला उचलता येत नव्हता, एवढा माझा हात तो जड होता. हा एक माझा त्या साधनेतला अनुभव. मला नेहमी वाटतं की मला कृष्णाचं नेहमी दर्शन होतं, मला देवीचं पण नेहमी दर्शन होतं, पण मला ते देवीचं दर्शन एक तर छोट्या 2 मुलीच्या रूपामध्ये होतं किंवा अनिताताई सुजाताताई यांच्या रूपामध्ये होते. त्या दोघींमध्ये मला देवी दिसते आणि तशा रूपामध्ये मला त्या दोघींचं दर्शन होतं, देवीचं दर्शन होते मला. मला नेहमी वाटायचं की आपल्याला देवीचं नेहमी दर्शन होतंय, कृष्णाच्या रूपामध्ये दर्शन होतंय, राघवेंद्र स्वामीच्या रूपामध्ये दर्शन होतं, मला महादेवाचं दर्शन का होत नाही. आणि म्हणून मग एकदा मला हेमाडपंथी मंदिर दिसत होतं आणि त्या हेमाडपंथी मंदिरामध्ये जेव्हा मी दर्शनाला गेले त्यावेळेला तिथं आरती चालू होती मंदिरामध्ये, शंख फुंकले जात होते आणि जशा पिक्चर मध्ये दाखवतात सगळ्या घंटा एकमेकाला आपटतात वाजतात तशा घंटा वाजत होत्या आणि मला त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन झालं. एक दिवस मला सरांचं पण दर्शन झालं साधनेमध्ये असताना. सर बसलेले होते आणि मी सरांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर असं बघितलं तर मला तिथे शेखर दादा दिसत होते. परत पायावर डोकं ठेवलं तर पाय सरांचे होते आणि चेहरा मला शेखर दादांचा दिसत होता. अशा रूपामध्ये मला दोघांचंही दर्शन झालं. मला माझ्या मुलांची नेहमी काळजी वाटायची. मुले लहान लहान होती खूप. नेहमी वाटायचं की पोरांचं कसं होईल, आपल्या पोरं कसे निघतील, काय होतील, मला सतत त्यांचं टेन्शन असायचं. असं वाटायचं की वडील असते तर वडिलांचा धाक मुलांना वेगळा असतो, कशी निघतील मुलं आपले, काय नाही, मला नेहमी चिंता वाटायची. एक दिवस सरांना मी ते बोलून दाखवलं. सर म्हणलं, मला सतत माझ्या पोरांची काळजी वाटते आणि मुले मला खूप त्रास देतात म्हणलं. त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण यायची, त्यांना सांगता यायचं नाही, मग ते त्रास द्यायचे, खोड्या करायचे, खूप परेशान करायचे. मग सर मला म्हणाले, तू कशाला त्यांची काळजी करतेस? मी म्हटलं, सर आता काळजी मुलांची वाटणार नाही ते काय होणार आहे? मुलं काही तुझ्या आहेत काम नाही, तू कशाला त्यांची काळजी करत असतेस? जर तुझे मुलं असते तर तू कुठून आणले सांग म्हणले ते मुलं. त्याचा हात कुठून आणलास का तू? पाय कुठून आणलास? डोळे कुठून आणले? तोंड कुठून आणलं? सांग म्हणजे कुठून आणलास? तू घेतेस का बाजारामध्ये आणायला? तू आणलास का त्यांना कुठून? मग जर तू कुठून काही आणलं नाहीस तर ते मुलं तुझी कशाची म्हणले? ज्याची मुलं आहेत त्याला त्याची काळजी करू दे ना, तू त्याची कशाला काळजी करत असतेस? तुला एवढी काळजी वाटत असेल तर तुझ्या आतापर्यंत जेवढे जन्म झालेत त्या तुझ्या जन्मातले मुलं दाखवू का म्हणे काय करायला लागले ते. मग ह्या मुलांचं सुद्धा माऊलीच्या भगवंताच्या जीवावर सोडून दे ना म्हणे, तू त्यांची काळजी करू नकोस म्हणे, ते काळजी करायला ते स्वतः आहे ना म्हणे. आणि सर असं म्हटल्याच्या नंतर अजून एक सरांनी वाक्य सांगितलं त्यावेळेस, तू काळजी करण्यापेक्षा त्या पोरांची आई तूच हो आणि वडील पण तूच हो म्हणे.
दोन्ही भूमिका तू बजाव म्हणे. आणि असं म्हटल्याच्या नंतर एकदम माझ्या अंगात अशी सरसर सरसर धारणा प्रवाह वाढला, इतका योगाग्नी वाढला की म्हणजे मी अशी थरथर कापत होते, एवढा योगाग्नी माझा त्यावेळेस वाढला होता. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आता 2018 मध्ये माझं अँजिओप्लास्टी झालं. 6 ऑक्टोबरला माझं अँजिओग्राफी केलं. अँजिओग्राफी केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं 2 ब्लॉकेज आहेत आणि ते दोन्ही ब्लॉकेज मोठाले आहेत, त्यामुळे ताबडतोब तुमचं अँजिओप्लास्टी करावं लागेल 2-3 दिवसात. माझ्या जवळ माझी दोन्ही मुलं होते, संजू होता, अश्विनी होती आणि माझ्या नणंदबाई होत्या. एवढे असताना मला एकदम रडायला आलं. रडायला आल्याच्या नंतर त्या नणंदबाई म्हणायला लागल्या, तू का रडायला लागलीस, आम्ही आहेत ना सगळे, पोरांकडे आम्ही सगळे लक्ष द्यायला लागलोत ना. म्हणलं नाही, मुलांसाठी मला रडू येत नाही. म्हणलं मला रडू यायला लागले, परवा घट बसायचेत आणि ते घट कोण बसवल, मी जर दवाखान्यात ऍडमिट असले तर. त्या खूप हसल्या आणि त्या म्हणाल्या की तुला पोरांची काळजी नाही, त्या घटाची बरी देवाची काळजी म्हणे. मी म्हणलं पोरांची काळजी करायला माझे सद्गुरू आहेत, माझी माऊली आहे, माझा भगवंत आहे. मला सरांनी सांगितलंय की तू पोरांची काळजी करू नको, पोरांची काळजी करणारा दुसरा आहे, त्यामुळे मी माझ्या पोरांची कशाला काळजी करू म्हणलं. आणि अशा प्रकारे म्हणजे मी आज सरांच्या त्या वाक्यावरती मुलांचं 90% टेन्शन घेत नाही. आता 10% मात्र कुठंतरी कधीतरी येतं, ही गोष्ट तेवढीच खरी. त्यानंतर मी शिक्षिका आहे. मी वर्गामध्ये शिकवायची, परंतु जेव्हा सगळे मुलं तेच मुलं जेव्हा भाषणाला बाहेर येतात, त्यांच्या समोर जेव्हा बोलायची वेळ येते, त्यावेळेस मात्र मला भीती वाटते. म्हणजे थोडक्यात माझ्याकडे स्टेज करेज नाही. आणि मग शाळेमध्ये कधी भाषण करावं म्हटलं तर मी म्हणायचे नाही नाही, मी करत नाही. सगळे मुख्याध्यापकांनी म्हणायचं वर्गात तर मुलांना खूप छान शिकवतात, इथे का बोलत नाहीत, म्हणायचे नाही, मला भीती वाटते म्हणायची. त्यानंतर काही दिवसांनी सर मला म्हणाले, आता तू ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात कर. मी म्हटलं बापरे, इथं 4 पोरांसमोर बोलायचं म्हणलं तर मला भीती वाटते आणि सर तर एवढा मोठा ग्रंथ मला सांग म्हणतात, मला खूप भीती वाटते. आणि मग मी हो म्हणायचे आणि परत काहीच करायची नाही. परत सर मग परत मला काही झालंच, काही फोन केला की सर म्हणजे तुला म्हणलं ना ज्ञानेश्वरी घे, तू काही लक्षात देईना. आणि येणारे जाणारे सगळे म्हणायचे मला, पाटील सर आले की ते म्हणायचे तुम्ही ज्ञानेश्वरी का घेत नाहीत, इकडे बोरीकर मामा म्हणायचे तू ज्ञानेश्वरी का सुरू करत नाही, मंजू म्हणायची, सगळ्यांनी मला तेच म्हणायचं. मग एक दिवस माझ्या मनात विचार आला की ज्या अर्थी आपल्याला सगळेच जण म्हणायला लागलेत आणि सर तर म्हणतातच, म्हणजे कदाचित माऊली कदाचित या सगळ्यांच्या रूप तोडून तर आपल्याकडून म्हणून घेत नसते. मग मी सरांना एक दिवस फोन केला, म्हणलं सर मी ज्ञानेश्वरी घ्यायला तयार आहे. मग सर म्हणाले पण मला भीती वाटते, म्हणलं माझ्याकडे स्टेज करेज नाही म्हणून मला भीती वाटते. सर म्हणाले तू कशाला घाबरतेस, तू फक्त बस, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि खरंच झालं, त्या दिवशीपासून मी ज्ञानेश्वरी घ्यायला सुरुवात केली. मी 2 ते 3 वर्ष ज्ञानेश्वरी घेतली, छान माझी ज्ञानेश्वरी चालू होते. आज मी बऱ्याच ठिकाणी प्रवचन करायला जाते, व्याख्यान द्यायला जाते. त्यानंतर आमचं सर्जी गुरुजींचं एक प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानचे सुद्धा बरेच मोठे मोठे कार्यक्रम होतात, तिथे सुद्धा माझ्याकडे स्टेज सांभाळण्याचं बरंच काम असतं. तेही काम मी खूप चांगल्या रीतीने पार पडते. कारण मला प्रत्येक जण तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर म्हणतात तू खूपच सुंदर बोललीस, खूपच छान भाषण केलंस. आणि अशा प्रकारे माझ्यामध्ये स्टेज करेज आलं. सर मला नाही म्हणतात तू घाबरत जाऊ नकोस, तू बोल्ड हो, तू हिम्मत धर आणि तू काहीतरी आपल्यामध्ये शक्ती आहे, त्या शक्तीचा तू उपयोग कर, मला सर नेहमी म्हणायचे. आणि मग तो अनुभव मला त्या ठिकाणी आला. मी त्या दिवशीपासून मात्र जरी समजा किती मोठा प्रसंग आला, किती मोठं संकट आलं, तरी घाबरायचं नाही ठरवलं. आणि सरांनी सांगितलं त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी मुलांची आई आणि वडील दोन्ही भूमिका सरांच्या आशीर्वादाने, सर्व साधकांच्या सहकार्याने पार पाडत आले. यामध्ये मला अनिताताईंचा पण खूप मोठा आधार मिळाला, साथ मिळाली. माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये वगैरे अनिताताईंनी मला खूप आधार दिला. त्यामुळं मी तर त्यांचे उपकार मानणार नाही, कारण मला त्यांच्या उपकाराखाली जगायचंय. आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत जवळपास सगळे
ज्या जबाबदाऱ्या असतात आपल्या त्या समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज माझ्या सरांच्या आशीर्वादाने, सरांमुळंच आज माझं सगळं व्यवस्थित झालंय. त्याच्या पाठीमागे माझ्या सासू सासऱ्यांचं परीक्षेच्या वेळेस पोरांना नेहमी टेम्परेचर यायचं, ती घटना हो. होती. मुलांच्या परीक्षा असल्या की मुलं नेहमी आजारी पडायचे. आता उद्या 12वीचा पेपर म्हटलं की आजारी, काही झालं की आजारी. मग मी एक दिवस सरांना फोन केला, म्हटलं सर मुलांची उद्या परीक्षा म्हटलं की आजारी, आज म्हटलं उद्या 12वीचा पेपर आहे. सर म्हणाले तू एक काम कर, त्याला जप दिला सरांनी आणि तो जप कर म्हणाले आणि तेवढी साधना कर. म्हणजे त्याला दर्शनला पण सांगितलं सरांनी आणि दर्शनने पण तेवढी जप आणि साधना केली. 1-1.5 तासाच्या आत पूर्ण त्याचं टेम्परेचर कमी झालं आणि सगळ्यात कमी झालं. दुसऱ्या दिवशी तो फ्रेश झाला आणि परीक्षेला गेला. म्हणजे जेवढी अडचणी आल्या, जेवढे सर संकट आले माझ्यावरती, तुम्ही माझ्या पाठीशी होतात म्हणून आज मी परत चांगल्या याच्यामुळं उभी आहे. आज सुद्धा मी सरांना माझे ज्या वेळेला आनंदाचे खूप प्रसंग असते त्यावेळेला मी सरांना फोन करते आणि ज्या वेळेला मला काही कठीण प्रसंग येतील त्यावेळेला मात्र मग मी सरांचं आणि माऊलीचं स्मरण करते. 10 मिनिट शांत बसते, माझं आपोआप ते संकट दूर होते किंवा जे टेन्शन आलं असेल मला ते टेन्शन पण दूर होतं. कारण मला सर नेहमी म्हणायचे या कानानं ऐकत जा त्या कानानं सोडून द्यायचं. अगोदर मी सतत म्हणजे टेन्शन मध्ये असायची, सतत टेन्शन मध्ये असायची. म्हणजे माझा असा एकही दिवस जायचा नाही की ज्या दिवशी मला टेन्शन आलेलं नाही. परंतु सरांच्या मार्गदर्शनामुळं मी आज बऱ्याच प्रमाणामध्ये टेन्शन मुक्त झाले आणि आता जास्त टेन्शन घेत नाही सर. मी आता खूप कमी केलं त्या प्रमाणात टेन्शन घ्यायचं आणि त्यामुळं आज मी नोकरी लागली, लग्न जमलं ते सांगते हो. आणि आज सरांच्या आशीर्वादामुळे माझ्या दोन्ही पोरांना नोकऱ्या लागल्यात. दोन्ही पोरांना चांगले पॅकेज येतं आणि त्यात भर म्हणजे मुलाचं लग्न जुळलं. ती येणारी सून सुद्धा एका चांगल्या बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. म्हणजे आज जे माझी काहीच खरं नव्हतं माझ्या आयुष्यात, म्हणजे मी उभाही टाकू शकत नव्हते, एवढे म्हणजे मी खचलेले होते त्यावेळेला. परंतु आज सरांच्या आशीर्वादामुळे, सरांच्या सहकार्यामुळं, सरांमुळंच मी आज परत आयुष्यामध्ये उभी टाकले. माझं जेवढं काही जे सगळ्यात चांगलं झालं ते माझ्या सद्गुरूंमुळे झालं, माझ्या गुरूंमुळे झालं. ही भावना माझ्या सतत 24 तास सतत मनात असते आणि ती गोष्ट खरी आहे सर. मी तुमच्यामुळे आज उभा टाकले. त्यामुळे माझे आई वडील तर मागे उभा टाकतीलच, परंतु आपण सगळ्यांनी मला एवढी साथ दिली आणि आपण सगळ्यांनी एवढं मला सहकार्य केलं त्यामुळे मी आज परत उभी राहायला लागले. एवढं माझी जी सेवा आहे ती माझ्या सद्गुरूंच्या चरणी. छान. चला करा समाप्त. शीतल आणि त्याला बोला. वर्षात तुमचे अनुभव ऐकताना तो सांगण्यामधला सच्चेपणा इतका होता की प्रत्येकाच्या नजरेसमोर तुमच्या आयुष्यातले प्रसंग आणि तुम्ही ज्या ह्याच्यामधून गेलाय, घटनांमधून, प्रसंगामधून, ते सगळं जणू काही डोळ्यासमोर उभं राहत होतं. आता तुम्ही जसं सांगितलं की दोन्ही मुलं नोकरीला लागलेत, सरांचं सामर्थ्य, सरांचा कृपाशीर्वाद आणि सगळं सरांची दृष्टी ही नेहमी राहू शकते. तुम्ही नेहमी साधनात करत राहा, जोडून राहा, एवढंच मी आता ह्या क्षणी सांगू शकते. सरांच्या परवानगीने आपण आजचं सत्र संपलं असं जाहीर करायला हरकत नसावी. शीतल सरांना विचारून हे सत्र संपलं असं जाहीर कर. सद्गुरू सरांच्या परवानगीने आजचं सत्र संपवते, मीटिंग एंड करते. आत्मवंदन सर्वांना. छान.